नमस्कार. दिनांक 16 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे जा त्या दगडाच्या देवाकडे. नंदराम गवंडी यांना मुतखड्याचा त्रास महाराजांचा अंगारा लावताच कमी झाला. नंदरामांनी अक्कलकोटास येऊन ब्राह्मणांना व सेवेकऱ्यांना भोजन घालून दक्षिणा वाटली. त्या दिवशी सोमवार होता. शिवभक्त असल्याने आधी शिवदर्शन घ्यावे व शिवमंदिर नसल्यास महाराजांचे दर्शन तरी चालेल असे त्यांनी ठरवले. मल्लिकार्जुनाच्या मंदिराबाहेरच महाराज होते. त्यांना नमस्कार करताच महाराज म्हणाले, आम्ही शंकर नाहीत, जा त्या दगडाच्या देवाकडे. नंदराम आत जाऊन पाहता तो लिंगाचे जागीही महाराजांचेच दर्शन घडले. तेव्हा ते महाराजांना शरण आले. माणूस अत्यंत रूढीप्रिय आहे. रूढी, प्रथा, परंपरा ही सर्व एकाच वृत्तीची नामरूपे आहेत. ज्या देवाला कोणी पाहिले नाही त्या देवाच्या दगडी रूपाचा प्रचंड प्रभाव माणसाच्या मनावर आहे. त्यातही वंश परंपरेने, सामाजिक प्रथेने, लोकरूढीने जे स्वरूप मनात घट्ट रुजलेले असते ते तो सहजासहजी सोडावयास तयार नसतो. कल्पना करा की हत्तीचे तोंड असलेला गणपती, 3 तोंडे 6 हात असलेला दत्त, 6 तोंडांचा कार्तिकेय, 4 तोंडांचा ब्रह्मदेव किंवा गळ्यात नरमुरुंड माळा घातलेली आणि हातभर जीभ बाहेर काढणारी काली माता अथवा कपिरूपातील रुद्र हनुमान अशी देवरूपे प्रकट होऊन इकडे तिकडे वावरू लागली तर आपली अवस्था कशी होईल? भयाने गाळण उडणार नाही? म्हणूनच देव ही सर्व रूपे टाळून मानव रूपाने प्रकट होतो. पण आपण त्याला ओळखतच नाही, जाणतच नाही, मानतही नाही. महाराजांपुढे येणाऱ्यांना असेच भ्रमल्यासारखे होत असे. ज्यांना अंगाऱ्याने व्याधी बरी झाल्याचा अनुभव आला त्या नंदरामांच्या मनात दगडी देवाचा प्रभाव होता. त्यामुळे महाराजांना पाहताच हे एक सिद्ध पुरुष एवढीच प्राकृतिक भावना त्यांची झाली. ते शिवभक्त असल्याने शिवदर्शनाशिवाय त्यांचे समाधान होणार नव्हते. जवळपास शिवमंदिर असेल तर ठीकच, न पेक्षा महाराजांचे दर्शन आहेच असा विकल्प त्यांच्या मनात आला. आपल्याला गौणत्व दिले म्हणून रागवण्या इतके महाराज क्षुद्र प्रकृतीचे नक्कीच नव्हते. परंतु ज्या देवाची उपासना तो करतो त्याचे सत्य स्वरूप जाणून घेत नाही, ते कधी, कोठे, कोणत्या रूपात भेटेल याची जाणीव ठेवत नाही, याची महाराजांना कीव करावीशी वाटली. जे शंकर स्वरूप नंदरामांच्या मनात होते त्याचा प्रत्यय देऊन त्यांच्या मनातील दगडी स्वरूपाचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने महाराजांनी त्यांचा नमस्कार घेतला नाही. दगडाच्या देवदर्शनासाठी त्यांना देवळातच धाडले व तेथे शिवलिंगाच्या ठिकाणी आपले स्वरूप दाखवून शिवशंकर व आपण एकच आहेत हे त्यांना दाखवले. मनातला रूढीप्रियतेचा दगड बाजूला सारल्यानंतर नंदरामांना खरा देव कळला, दिसला आणि भावला. हा या कथेतील भावार्थ आहे. धन्यवाद.